नवीन लेसनचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. प्रोबॅबिलिटी म्हणजे होती बेटा संभाव्यता. संभाव्यता म्हणजे जी गोष्ट घडेल हे तुम्हाला माहिती असते, पण ती घडल्यानंतर तिची घटना काय घडेल याबद्दल तुम्ही निश्चित सांगू शकत नाही, अशा गोष्टीला तुम्ही प्रोबॅबिलिटी म्हणता. आता जसं पहा ना, आपण रश ड्रायव्हिंग केली, ड्राईव्ह स्पीडने केली, एखादी गाडी आपण स्पीडने चालविली, तर हे आपल्याला निश्चित माहित असते की स्पीडने गाडी चालविली तर आपण आपला ऍक्सिडेंट होईल, आपण पडू, हे निश्चित माहित असेल. तरी पण आपल्याला हे सांगता येत नाही की आपण पडल्यानंतर आपल्याला लागेलच की लागणार नाही, आपला हातपाय तुटेल की नाही तुटणार. किंवा साधंसं सोपं एक एक्झाम्पल्स घेतो. पैसे असते, पैशाचं एक नाणं असते, त्याला असं वर फेका. वर फेकल्यानंतर साहजिक आहे, गुरुत्वाकर्षणाचे नियम तुम्ही शिकलेले आहात, तर पैसा वर फेकला की तो खाली येईलच, वर फेकला की तो खाली येईलच, हे सगळ्यांना माहिती असते. पण मात्र तो खाली पडल्यानंतर बरोबर त्याच्या आपल्या सरफेस एरियावर आपल्याला हेड मिळेल की टेल मिळेल हे सांगता येत नाही. बरोबर, हेड मिळेल की टेल मिळेल हे सांगता येत नाही, अशा गोष्टीला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. आणि याच प्रोबॅबिलिटीला आपण आज सुरुवात करणार आहोत. लेसनचं नाव आहे प्रोबॅबिलिटी, 5व्या नंबरचं लेसन आहे. त्यामध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट असते. रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर एखादी घटना, जशी आपण पैसे वर फेकतो तर ही झाली घटना, पैसे वर फेकण्याची काय झाली, एक घटना झाली, त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. म्हणजे इथे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, अन एक्सपेरिमेंट is in which all the possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty is called a random experiment. आणि फॉर एक्झाम्पल a coin is tossed, a die is thrown, म्हणजे एक डाय असतो तो फेकणे म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक पैसा जो आपण फेकला, एक नाणं आपण जे फेकलं त्याला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. बरोबर, त्याच्या आउटकम्स आपल्याला आधीच माहित असते की एखाद नाणं जर वर फेकलं, एखाद पैसे जर आपण वर फेकले, एखाद सिक्का जर आपण वर फेकला तर तो खाली येईल, आणि तो खाली येईल त्याला दोन साईड असतात, हेड अँड टेल. तर आपल्याला जे मिळणारे आउटकम्स आहे हेड किंवा टेल मिळतील हे आपल्याला माहित आहे, पण निश्चित सांगता येत नाही आपल्याला हेडच मिळेल का टेलच मिळेल, त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी एक्सपेरिमेंट. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट नंतर आपण पाहू आउटकम. आता व्हॉट इज आउटकम, आउटकम म्हणजे द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड आउटकम. म्हणजे कॉइन इज टॉस, तर कॉइन फेकल्यानंतर त्याच्या आउटकम्स आपल्याला काय मिळतील, तर कॉइन फेकल्यानंतर त्याचा रिझल्ट मिळते आपल्याला हेड ऑर टेल. कॉइन फेकल्यानंतर त्याचा रिझल्ट काय मिळते आपल्याला, हेड ऑर टेल, याला काय म्हणतात, आउटकम्स म्हणतात. आउटकम्स नंतर सॅम्पल स्पेस घेऊ आपण. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, the set of all possible outcomes of a random experiment is called the sample space. म्हणजे हे जे हेड अँड टेल मिळालं का नाही, जे आउटकम्स मिळाल्या त्या आउटकम्सला सॅम्पल स्पेस म्हणतो आपण. आउटकम्सला काय म्हणतो, सॅम्पल स्पेस म्हणतो. इट इज डिनोटेड बाय यस, आणि त्या कशाने दर्शवतात, यसने दर्शवतात. यसने, या सॅम्पल स्पेस ज्या आहे त्या कशाने दर्शवतात, तर यसने दर्शवतात. म्हणजे तुम्हाला इथे मी दर्शवून देतो त्या यसने कशा दर्शवतात, कारण इथे आता जागा नसल्यामुळे ते येणार नाही म्हणून राहू देऊ आपण. जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ त्या एक्झाम्पल्स मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं, ते यसने दर्शवतात, यसनेच दर्शवतात, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला हे यसनेच दर्शवलं आहे. ओमेगाने पण दर्शवतात, पण ओमेगाचा यूज नाही करत आपण, जनरली यसचा यूज करतो. पण या साईनने पण दर्शवता येते, या साईनला ओमेगा म्हणतात. सॅम्पल पॉइंट, सॅम्पल पॉइंट म्हणजे जे सॅम्पल स्पेस असते त्यामध्ये किती पॉइंट्स आहेत त्याला आपण सॅम्पल पॉइंट म्हणतो. म्हणजे इच एलिमेंट्स ऑफ अ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉइंट. म्हणजे यामध्ये 2 पॉइंट्स आहेत, तर इथे एन ऑफ एस किती झालं, 2 झालं. तर अशा पद्धतीने या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या. आता यावरचे एक्झाम्पल्स घेऊ आपण, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला रीतसर कळेल. खूप काही मोठे एक्झाम्पल्स नाही आहे या एक्झाम्पल्स मध्ये. एवढं जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं तर एवढं समजल्यानंतर यामध्ये फक्त तुम्हाला इव्हेंट समजून घेता आली पाहिजे, आणि इव्हेंट समजून घेता आली की त्याची प्रोबॅबिलिटी काढता आली पाहिजे. बस समजलं, एवढंच हे लेसन आहे. एवढ्या लेसन्स मध्ये आता यांनी 2-3 एक्सरसाइज फिट केलेल्या आहेत, त्या एक्सरसाइज आपल्याला रीतसर पाहायचं. प्रोबॅबिलिटी बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली आहे. आता जी प्रोबॅबिलिटी बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1. आता प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिसत आहे तो क्वेश्चन्स काय आहे, तो क्वेश्चन्स आपण वाचून घेऊ. त्या क्वेश्चन्स मध्ये काय म्हटलं आहे, त्या क्वेश्चन्स मध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये किती तुम्हाला पॉसिबिलिटीज मिळतील, तुम्हाला यामध्ये पॉसिबिलिटीज किती मिळतील याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता यामध्ये पॉसिबिलिटीज किती मिळतील, क्वेश्चन कसा आहे, तर हा क्वेश्चन आहे बेटा,
हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्स मध्ये ज्या काही तुम्हाला पॉसिबिलिटीज दिल्या त्या पॉसिबिलिटी किती आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पॉसिबिलिटी कशा माहित करायच्या. जसं कॉइन वर फेकला, आपण कॉइन काय केला, वर फेकला, तो खाली येईल, तर त्याच्या पॉसिबिलिटीज काय आहे, हेड मिळण्याची किंवा टेल मिळण्याची. एखाद आपण सपोज दॅट एखाद बॅग घेऊ, एखाद बॅग मध्ये 5 कलरचे, आपण 5 वेगवेगळ्या कलरचे बॉल टाकले आणि त्यातून एक बॉल काढायचा आहे आपल्याला. एक बॉल काढायचा, तर एक बॉल जो मिळणार आहे तो बॉल कसा मिळेल, कोणत्याही एका कलरचा मिळेल, कोणत्याही एका कलरचा मिळेल. मग कोणत्याही एका कलरचा मिळेल तर 5 कलरचे बॉल आहे, तर पॉसिबिलिटी आपल्याला त्यामध्ये 5 मिळतील, 5 पॉसिबिलिटीज मिळतील. मग या एक्झाम्पल्स मध्ये इथे काय म्हटलंय, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन समर व्हॅकेशन. समर व्हॅकेशन म्हणजे वनिता जी आहे तिला हे एवढे गावांचे नाव माहिती आहे, बरोबर, एवढे गावांचे नाव माहित आहे की, आणि ती प्लॅन करते की यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला कुठे जायचं आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला जायचं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला आपल्याला यापैकी एका ठिकाणी जायचं आहे. एवढे नावं तिला माहित आहे. कोणते आहे, अजिंठा आहे, महाबळेश्वर आहे, लोणार सरोवर आहे, ताडोबा आहे, अंबोली आहे, रायगड आहे, माथेरान आहे, नंदनवन आहे. एवढे नावं तिला माहिती आहे. आणि या ठिकाणी तिला कुठे जायचं आहे, तर फिरायला जायचं आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला जायचं आहे. मग हे किती स्थळ आहे, किती स्थळ आहे, तर किती प्लेस आहे, 1 2 3 4 5 6 7 and 8 प्लेसेस आहे. तर 8 प्लेसेस पैकी ती कोणत्याही एका ठिकाणी जाऊ शकते. तिने सांगितलं आहे का की नेमकं मी या ठिकाणी जाईल, नाही, म्हणजे ती 8 पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊ शकते. म्हणजे तिच्या पॉसिबिलिटीज किती झाल्या, देअर आर 8 पॉसिबिलिटीज. हे झालं तुमचं आन्सर. देअर आर 8 पॉसिबिलिटीज म्हणजे 8 पॉसिबिलिटीज तुम्हाला मिळतील. किती मिळतील, 8 पॉसिबिलिटीज. तर या 8 पैकी ती कोणत्याही एका ठिकाणी जाईल. पॉसिबिलिटीज तर 8 झाले ना, म्हणजे ती किती ठिकाणी जाऊ शकते, तर या 8 पैकी एका ठिकाणी जाऊ शकते. म्हणजे या 8 झाल्या तिच्या पॉसिबिलिटीज. या 8 काय झाल्या तिच्या पॉसिबिलिटीज. अशा पद्धतीने एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. खूप इझी आहे. जसं सेकंड एक्झाम्पल्स आहे. सेकंड एक्झाम्पल्स मध्ये काय म्हटलेलं आहे, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. म्हणजे एका आठवड्यातून कोणताही एक दिवस तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे. एक दिवस सिलेक्ट करायचा आहे, तर एक तर संडे सिलेक्ट करू, मंडे सिलेक्ट करू, ट्यूजडे करू, वेनसडे करू, थर्सडे करू, फ्रायडे करू किंवा सॅटरडे करू. या 7 दिवसांपैकी कोणताही एक दिवस आपण सिलेक्ट करू शकतो. तर पॉसिबिलिटी किती जरी आपल्याला 7 ची झाली, पॉसिबिलिटी 7 ची झाली. तर याच्यामध्ये 8 पॉसिबिलिटीज आहे, पुढल्या एक्झाम्पल्स मध्ये 7 पॉसिबिलिटीज आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हे एक एक्झाम्पल्स करून दिलं. बाकीचे एक्झाम्पल तुमचे होमवर्क झालेले आहे, इझी आहे. याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे.